श्रीराम समर्थ. एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय पहिला. त्यातलं पुढचं बघा. दशरथाचे शिकारीला तो जाणे. दशरथा नगमे जनस्थानी, निघाला पारधी लागी वनी. विचरे एकाकी होऊनी, आवडे विजनी रहिवासू. वनी एकाकी विहार, करी वनफळांचा आहार. नावडे राजोपभोग उपचार, पुत्रार्थी थोर साक्षेपी. आता वनात गेल्यानंतर श्रावण बाळाची जी कथा होते ती आपल्या सर्वांना माहिती आहे की श्रावण बाळाचा कसा दशरथाचा बाण त्याला लागला आणि तो घायाळ झाला आणि त्याच्या पिता आणि मातेला कसा घेऊन तो काशी यात्रेला निघाला होता आणि त्यांना पाणी द्यायला त्यांनी दशरथाला सांगितलं. हे सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण बघा एकनाथ महाराज काय म्हणतात बघा. बुडबुड कमंडलूच्या शब्दी, ध्वनी उठला जळसन्निधी. दशरथ केवळ शब्दवेधी, बाणवेधी विंदला. घाव लागता संपूर्ण, काय बोलला श्रावण. कोण्या सभाग्याचा बाण, रामस्मरणेसी आला. श्रावणासी बाण लागता, ना ठवेची माता पिता, ना ठवेची देह ममता. रामस्मरता देह त्यागी, अंतरी श्रीरामस्मरण. परमभाग्य हे कल्याण, बाण नव्हे तो ब्रह्मपूर्ण. स्मरणेसी प्राण त्यागिला. दशरथ बोलला आपण, कोण्या साधूचे हे वचन. माझ्या पापाचे निर्दळण, केले संपूर्ण रामनामे. श्रीरामनाम स्वये ऐकता, रायासी न बाधे ब्रह्महत्या. रामस्मरण देह त्यागिता, नित्यमुक्तता श्रावणासी. त्या बाणाने श्रावणाला सुद्धा मुक्त करून टाकलं. इतकी त्या रामनामाची शक्ती आहे. जेव्हा तो पाणी घेऊन त्याच्या आईवडिलांकडे, श्रावण बाळाच्या आईवडिलांकडे गेला, तेव्हा बघा काय झालं. दशरथ जवळ येऊन पाहे, तर श्रावण बाळे विंधीला आहे. त्याची पितरे पुत्र मोहे, राजा लवला आहे शापिला. आम्हासी दिलेस पुत्र दुःख, तूही पावसील पुत्र शोक. शापे रायासी परम हरिख, मी पुत्रमुख देखीन. म्हणजे शाप जो दिला होता त्या शापात सुद्धा एक वरदान होतं की अरे तू आम्हाला पुत्रदुःख दिले, तुला पण पुत्रदुःख होईल. पण त्यामुळे दशरथ का हर्षला, तर या शापामुळे मी पुत्रमुख बघणार आहे. ब्राह्मण शाप नव्हे वृथा, मी पुत्र पावेन सर्वथा. परम आल्हाद दशरथा, आनंद चित्ता संडे. शाप नव्हे परमामृत, ऐसे उल्हासे रायाचे चित्त. पोटी प्रकटेल रघुनाथ, शाप दशरथा सुखरूप. पुत्र झाले इत्यभूत, ऐसा मानिला निश्चितार्थ. हृदयी संचरला रघुनाथ, उद्वेगरहित या लागी. शाप देवोनी दारुण, तिही लोकी सोडिला प्राण. तिघांसी देवोनी दहन, उत्तर विधान करविले राये. आपल्याला थोडंसं सूर्यवंशात जो रघुराजाच्या वंशात जे राम अवतरला त्याच्यासाठी आधीचं इतिहास थोडासा आपण माहीत करून घेऊयात. सूर्यवंशातील दिलीप राजा याला खूप दिवस संतती नव्हती आणि म्हणून गुरु वशिष्ठांच्या आज्ञेनुसार नंदिनी नावाच्या कामधेनूची त्यांनी सेवा आरंभली. दिलीप राजा सदा तिच्या सेवेत तत्पर राहत असे. एके दिवशी गुरु वसिष्ठांनी दिलीपाची परीक्षा पाहण्याचे ठरवले. त्यांच्या प्रेरणेवरून बाजूच्या झाडीतून एकाएकी एक सिंह धावत आला आणि त्याने नंदिनीच्या मानेला धरले. तेव्हा दिलीपाने, बाबा मला खा पण माझ्या गोमातेला सोड, असे म्हणून आपली मान त्या सिंहापुढे केली. तोच सिंह अदृश्य झाला आणि नंदिनी प्रसन्न होऊन म्हणाली, हे राजा, तुझी गुरुभक्ती आणि तुझे माझ्यावरील अंतःकरणपूर्वक प्रेम असलेले पाहून मी तुझ्यावर संतुष्ट झाले आहे. लवकरच तुला सुपुत्र होईल. नंदिनीच्या आशीर्वादामुळे पुढे दिलीप राजा सुपुत्र झाला. त्याचे नाव त्यांनी रघु असे ठेवले. आता रघुराजासुद्धा खूप न्यायी आणि धर्मनिष्ठ व प्रजावत्सल होता. त्याच्या पुष्कळच्या स्त्रिया होत्या. एका पर्वकाळी सर्व स्त्रियांसह समुद्र स्नानार्थ जावे असे त्यांनी ठरवले. पण त्या दिवशी काही बायकांची महिन्याची अडचण असल्यामुळे त्याची ती इच्छा अपुरीच राहिली.
पुढे पण त्याच अडचणीमुळे अनेक वेळा त्याचा बेत फसला. एका पर्वकाळी मात्र त्याची इच्छा पुरवायची देवानेच ठरविल्यामुळे सहज तो योग जुळून आला. समुद्र स्नान आटोपून सर्व स्त्रियांसह रघुराजा वाड्यात प्रवेश करतो. इतक्यात एक म्हातारा माणूस पण त्याच्याबरोबर वाड्यात शिरला. राजाने त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी एक अत्यंत गरीब स्त्रीहीन माणूस आहे. तसेच माझ्या मनाप्रमाणे सुरूप अशी बायको न मिळाल्यामुळे अद्याप मी ब्रह्मचारी आहे. तुझ्या सुंदर सुंदर बायका पाहून मला यातील एखादी बायको मिळेल का, या आशेने मी येथवर आलो आहे. रघुराजा बायकांकडे बोट करून त्या वृद्धाला म्हणाला, आपणास यापैकी कोणती स्त्री आवडते ते सांगा, म्हणजे मी तुमच्या स्वाधीन करीन. वृद्ध म्हणाला, राजा, एकीपेक्षा एक अशा सुंदर तुझ्या बायका आहेत, तेव्हा अमुकच आवडते म्हणून कसे मी सांगू. रघुराजा म्हणाला, असे असेल तर सर्वांनाच मी तुम्हाला अर्पण करण्यास मी तयार आहे. वृद्ध म्हणाला, हे राजा, तू राजा आहेस म्हणून त्यांचा सांभाळ करतो, पण माझ्यासारख्या गरीब माणसाला इतक्या बायकांना कसे पोसता येणार. त्या रघुराजाने त्या वृद्धाला सभागृहात नेले आणि आपल्या सिंहासनावर बसून आपला पोशाख आभरण आदी घालून त्याच्या मस्तकावर मुकुट ठेवला आणि आजपासून या राज्याचे अधिकारी आपण असून मी आपल्या चरणांचा दास आहे असे म्हणून त्या वृद्धाच्या चरणी रघुराजाने मस्तक ठेवले. तोच वृद्धाच्या जागी शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, रघुराजा, तुझ्या भक्तीला मी संतुष्ट झालो आहे, वर माग. तेव्हा रघुराजा म्हणाला, माझ्या वंशात परमेश्वराचा अवतार व्हावा आणि माझे नाव अजरामर व्हावे असे रघुराजाने मागितले. त्यावर तथास्तु म्हणून शंकर अदृश्य झाले. पुढे लवकरच रघुराजाला अज नावाचा पुत्र झाला आणि या अजापासून दशरथाचा जन्म झाला. अशी आहे रघुवंशाची कथा, की जेथे प्रभू श्रीराम हे अवतार घेणार आहेत. पण या ब्रह्महत्येचे फळ कसे आहे बघा. श्रावणाचा जो वध केला त्याचं ब्रह्महत्येचं फळ, राजा रामनामे दोषातीत तीही लोक प्रवृत्ती शास्त्रार्थ अश्वमेध करी दशरथ वसिष्ठयुक्त विधाने. वेडावया ब्रह्महत्या डाग केला अश्वमेध याज्ञयाग राजा शुद्ध झाला सांग परी राष्ट्री भंग मांडला. भंग म्हणजे अवर्षण. जे राज्यी ब्रह्महत्या घडे ते राज्यी पर्जन्य न पडे. शुक्रे धरियेले पाणी याडे अवर्षण पडे बहुकाळ. तृणाची काडी न मिळे उष्णे झाडोरे करपले. वृक्षशेंडियासी वाळले सरितांचे शोषले जलस्रोत. प्रजा घरोघरी आक्रंदती गायी हंबरडा आणती. बीजांची नित्यकर्मे राहती हा भूत क्षिती प्राणी मात्रा. हे सर्व पाहून दशरथ राजा खूप कळवळला. देखोनी भूतांची दशा ऐसी राजा कळवळला मानसी. शुक्रे धरियेले पाणी आडासी त्यासी युद्धासी निघाला. ज्या शुक्राचार्यांनी ते पाणी अडवलं होतं त्यांच्याशी युद्ध करायला दशरथ राजा निघाला. दशरथाची शक्ती कैसी रथ चालविला स्वर्गासी. कैकेयी चालली राया सरसी राहविता तिसी न राहे. तुम्ही जाल स्वर्गाप्रती मी पाहीन स्वर्ग संपत्ती. वसिष्ठ म्हणे न्यावे निश्चिती भविष्य स्थिती जाणून. वसिष्ठांना पुढचं सगळं माहीत असल्यामुळे वसिष्ठ ऋषींनी देखील कैकेयीला बरोबर घेऊन जाण्यास दशरथाला आज्ञा दिली. रायासी तिची अतिप्रीती प्रीतीने बसविली रथी. क्षणार्धे शुक्रलोकाप्रती आला भूपती संग्रामा. परमयोद्धा रामजनक देखोनी शुक्रे घातिला दाक. सहाय्य दैत्यासेना अनेक दशरथे एक एक खेळले बाणी. वृषपर्वाते जो राशी राजे विरध केले त्यासी. मुगट पाडोनी भूमीसी मोकळे केशी पळविला. हे शुक्राचार्यांशी केलेले युद्ध इथे का सांगितले आहे तर दशरथ राजासुद्धा किती पराक्रमी होता की त्यांनी कसा शुक्राचार्यांचा पराभव केला आणि त्या युद्धात कैकेयीने त्याला कसे सहाय्य केले हे सगळं याच्यात आहे.
आणि त्याच्यामुळे काय झालं की शुक्राचार्यावर विजय मिळाल्यावर मोकळे झाले पाणी आडे, तत्काळ तेथे पर्जन्य पडे. फिटले गायींचे साकडे, ब्राह्मणी रोकडे मांडिले याग. अवघे करती कर जय जयकार, इंद्रासी आल्हाद अपार. दैत्य पराभविले थोर थोर, तेणे अमरेंद्र संतोषला. दिव्यांबरे अलंकार, रायासी दिधले अपार. इंद्रे सन्मान केला थोर, अवघे सुरवर संतुष्ट मान. पराभिवेले दैत्य गुरुसी, अति आनंद बृहस्पतीसी. तेणे सन्मानिले दशरथासी, धरिला पोटासी स्वानंदे. बृहस्पती जे देवांचे गुरु आहेत त्यांना देखील खूप आनंद झाला की शुक्राचार्यांचा, असुरांचे जे गुरु आहेत शुक्राचार्य, त्यांचा पराभव केला, दैत्यगुरूंचा पराभव केला. म्हणून त्यांनी पण श्री दशरथाला पोटासी आनंदाने धरले. आपण रामायण कथा आता इथेच थांबूयात. पुढचं वाचन उद्या करू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्री जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.